तर याच सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी मोठमोठे आरोप केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू केल्याची शक्यता असल्याचंही रोहित पवारांनी मोठा दावा केलेला आहे। प्रफुल्ल पटेल तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता असाही आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। तर याच दरम्यान रोहित पवारांनी नेमके कोणकोणते आरोप केले त्यावर एक नजर टाकू। तुम्हाला सांगतोय 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ऍक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे कुठं ना कुठेतरी हे आधीच सेटिंग झालं होतं का, आधीच बैठक झाली होती का, आधीच चर्चा झाली होती का, आणि मग तिथे येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता, कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काही खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या, काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती, आणि मग दादा कार्यकर्त्यांचं आमदारांचं ऐकत होते, पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी। जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे। प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील, एवढाच मात्र फरक आहे। तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल।